मातृदेव भव पितृदेव भव या भारतीय संस्कृतीच्या महान संदेशाचा जिवंत प्रत्यय देणारा भावस्पर्शी गुरुपौर्णिमा सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपे येथे भक्तिमय आणि संस्कारमय वातावरणात साजरा करण्यात आला। आई वडील हेच जीवनातील पहिले गुरु या उदात्त विचाराची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी, तसेच ज्ञानदान करणाऱ्या गुरुजनांप्रती आदराची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने माता पालकांचं पाद्यपूजन आणि शिक्षक गुरुजनांचे पूजन हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन आणि गुरुवंदनेने झाली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचं औक्षण करून अत्यंत आदराने त्यांच्या चरणांचं पाद्यपूजन केलं। शाळेतील गुरुजन शिक्षकांचं पूजन करून त्यांच्या प्रति श्रद्धा, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली। चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रेमाने आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला, तर शिक्षकांच्या चरणी वंदन करून ज्ञानाच्या मंदिरातील गुरूंचं महत्त्व अधोरेखित केलं। प्रेम, संस्कार, कृतज्ञता आणि माणुसकीचा सुंदर संगम हा सोहळ्यात अनुभवायला मिळाला। विद्यार्थ्यांनी गुरुस्तवन, भक्तिगीतं, कविता आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। शिक्षकांनी गुरुपरंपरेचं महत्त्व, आई वडिलांचे ऋण आणि जीवनात संस्कारांचं स्थान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। मुख्याध्यापक JD पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितलं, शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि जीवनाची दिशा देणारे मार्गदर्शक असतात, तर आई वडील हे जीवनातील पहिले गुरु असतात। या दोनही गुरूंच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञताच गुरुपौर्णिमेची खरी पूजा आहे। कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी व प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष राजेंद्र गावकर, उपाध्यक्ष यशोदा गावडे, पोलीस पाटील समृद्धी गावडे, सहदेव गावडे, बाबू गावडे, वासुदेव नाईक, जानकी गावडे आदी पालक आणि ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा संस्कारमय सोहळा अत्यंत यशस्वी आणि अविस्मरणीय ठरला। घारपे शाळेतील गुरुपौर्णिमेचा हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर प्रेम, आदर, कृतज्ञता आणि संस्काराचा उत्सव होता। चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आई वडिलांसह गुरुजनांच्या चरणी वंदन करून भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्य परंपरेचा सुंदर आदर्श घालून दिला। हा भावस्पर्शी सोहळा उपस्थित प्रत्येकाच्या मनात कायमचा कोरला गेला। छान म्हणून पुष्पगुच्छ मस्त त्या दरांकडे या, मधल्या दरांकडे या बाई. पाण्याचं सगळं दे. हात खाली बस पुढे पुढे आला. एकटी एकटी घाबरलीस ना वाटलं सुदाई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. विचारांनी साऱ्यात सगळं बलायला होत, अंधार असतो फार मोठं, पिल्लू असतं छोट, नाजूक नाजूक मन त्याचे नाजूक नाजूक घर, भूमिका सोसे त्याचे भविष्याचे घर. लहान आहे सोबत निदान कुशीत घेता येईल, मोठा होशील उडून जाशील तेव्हा काय होईल. कोण अशील कुठे अशील करशील काय देवा, लहान होऊन कुशीमध्ये शिरशील काय देवा. माझा आहे सोबत निदान माझ्या कुशीत राहा, अंगाईच्या कुशीमध्ये छान स्वप्न पहा. मोठी होतात मुलं आणि मोठी होत नाही. कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच गाई. राज आता मी करा सर घेतलं आता
आता ताट पुढे घे. आपल्या आई वडिलांची हा हा आपल्या आई वडिलांना आपण लाडू बनवायचा आहे. आपण खायचं नाही. आजचा दिवस फक्त आईसाठी आहे. आईला बनवायचं आहे, आईला द्यायचं आहे. हा काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्या आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.